सांगतो मी. ठीक आहे ना. नमस्कार, आता आपण आहोत SP ऑफिस या ठिकाणी. नेमकं बाबळे फाटा या गावाच्या ठिकाणी एका आदिवासी महिलेचा विनयभंग झालाय. नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया. ताई, काय सांगणार आपण या संदर्भात? आपल्या त्या ज्या संबंधित व्यक्तीने विनयभंग केला त्यानंतर आपण काय बोलणार? शोभाबाई रतन बिल. तुमचं नाव? अच्छा. ज्यांनी आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला किंवा आपला विनयभंग केला त्या व्यक्तीचं नाव आणि त्यांनी नेमकं काय केलं? मयूर शूटिंग कार्ड राहिला. शूटिंग काढानंतर त्यांनी डोया मार राहिला. डोया मारल्यानंतर मी विचारायला घेऊ ते त्यांनी बिल्ला रांडा गदड्या अशा म्हणे. त्यांना काही बिल असले इज्जत नाही काय असं बिल नालता म्हणते आणि कुशाल आणा पोरे आवरा सावराल घ्या कुशाल पोरे गुन्हा दाखल करीत नाही त्या. ज्यावेळेस आपल्या लक्षात आलं की आपला सदर व्यक्ती हा आपला फोटो काढतोय त्या संदर्भात नंतर आपण पहिली प्रतिक्रिया काय होती? आपण तुमच्या पत्नीला सांगितलं का त्या गोष्टी संदर्भात? नाही सांगेल होतो दादा. नंतर तुम्ही पत्नीला सांगितलं? या 2-3 सहा त्यानं वय जालवत दादा तसे. मग मी नंतर मन माणूसले सांगू गो झगडव नको वाल पाय अशी म्हण मी माघारी लिहू दादा. मग त्याच ना मी सांगा नंतर मन माणूस मी विचारायला घेऊ ते मन माणूसले मला दरी पाहणार दादा. त्यासनी दरानंतर मग त्यासनी आमवर केस गुन्हा दाखल कर देणार दादा. मारणार. आपण पाहू शकता की एकीकडे महिलाचा विनयभंग देखील केला आणि संबंधित या लोकांना खोटे गुन्हे देखील दाखल करण्यात आले. मुळात आपण पाहू शकता की आदिवासी समाजावर अशा प्रकारे अशा एक गाव बस्त्यांमध्ये अशा प्रकारे अन्याय होत असतील तर नेमकं प्रशासन करतं का हा सर्वात मोठा प्रश्न पडतो. दादा, आपण काय सांगणार नेमकं काय या घटनेसंदर्भात? 16 तारखेला झाली घटना. 16 तारखेला मग यांचं काहीतरी चालू होतं घरात. मग आम्ही तिकडनं येताना बघितलं तर इथं काहीतरी चालू गेलो. मग आम्ही तिथं आवरायला गेलो तर मग यांना ते थोडं काय मारहाण केली, शिवीगाळ करत होतो. आम्ही त्यांना बोललो तर नेमकं काय प्रकरण घडलेलं आहे बा असं. ते म्हणे बिल्ले मातून गेले आमच्या घरावर येतं ते येतं. मग ही बाईने सांगितलं तर बाबा मी खाली स्वयंपाक करत होती. मयूर किसन पाटील हा मुलगावरून शूटिंग काढत होता म्हणे माझे. पण माझ्या लक्षात आलं हा शूटिंग काढतोय. मी माझ्या पतीला फोन केला. माझ्या पती आला. परत अजून तिचे पुतणे आलं म्हणे. मग ते त्यांना विचारायला गेले तर बा तू माझी शूटिंग का काढतोय, इशारा का करतोय. तर ते म्हणाले ही बाई तर बा हे येत नाही तर पहिल्यांदा यांनी असंच केलंय म्हणे आमच्यावर अत्याचार. पण मी माझ्या पतीला घाबरून मी आता काही बोलत नव्हतं. पण आता मला सांगावं लागेल. आता माझी शूटिंग पण काढावं लागलं म्हणे. हा म्हणे आमची एकच इच्छा आहे की बाईला न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांच्यावर अटकशीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. यांना न्याय मिळाला पाहिजे, यांच्यावर 18 गुन्हा दाखल पाहिजे. आणि त्यासोबत ज्या लोकांना यांच्या घरच्या लोकांना ज्या प्रकारे गुन्हे दाखल केले कुठे ते गुन्हे देखील मागे घेतले पाहिजे. असं देखील यांचे तुम्ही पुढे काय करशात अगर तुम्ही मागणी मान्य जर नाही होईल तर? आंदोलन करसू, मोर्चा काढसू दादा, देश काढसू दादा, आंदोलन करसू, मोर्चा काढसू आम्ही. जर नाही होईल ना न्याय पाहिजे दादा. आमले जसे म्हणून अन्याय लिहिलेत ना दादा तसे त्याचवर अन्याय व्हायला पाहिजे दादा. आपण बघू शकता की एका आदिवासी महिलेवर अशा प्रकारे अन्याय अत्याचार होतो. मात्र प्रशासन देखील मुंग घेऊन गप्प बसतं. आणि एकीकडे आता महिलांची देखील अशी मागणी आहे की अगर आगामी काळात जर यांची मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील. मी जितेंद्र सामान्याचा आवाज.